बघा, लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये खात्यात, ते पण लवकर होणार आता जमा. तर कधी होणार, कसे होणार आणि त्यासाठी काय करावे लागणार, आता नवीन काय आहे अपडेट, ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, माझी लाडकी बहीण योजना 6 इन्स्टॉलमेंट न्यूज इन मराठी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना दर महिन्याला दिले जात आहेत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. या कालावधीमध्ये सरकारकडे 3 कोटींच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तर त्यामधील सरकारने 2,34,00,000 पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे. परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत. परंतु अशा पण महिलांसाठी आता आनंदाचे दिवस येणार आहेत, कारण सरकारकडून अशा पण महिलांना थेट 2100 रुपये महिना दिला जाणार आहे. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत. तर राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा होणार स्थापित. महाराष्ट्र राज्यामधला विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर महिलांना 1500 रुपयेऐवजी थेट 2100 रुपये देऊ, अशी त्यांनी घोषणा केली होती. तर महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पण आहे. तर आता डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. अशातच या योजनेच्या अपात्र महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहे. तर बघा, आता 2100 रुपये मिळणार आहे महिन्याचे. महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना व त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत आणि ही रक्कम महिलांना डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर 6 हप्ता महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार. तर राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यात प्रतीक्षेमध्ये आहेत आणि राज्यामध्ये लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी आहे. तर काही दिवसांमध्ये आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे या योजनेचा 6वा हप्ता 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. तर नक्की होणार आणि आता 2100 मिळणार महिलांना.